भाजपमध्ये पक्षप्रवेश केल्यानंतर माजी मंत्री सुरेश वरपुडकर आज पहिल्यांदा परभणीला आलेत. आपण त्यांच्यासोबत बातचीत करूया. वरपुडकर साहेब, पक्षप्रवेश झाला, चांगला सोहळा झाला, आपण पाहिलंय. आता काय नवीन जबाबदारी, काम सुरू केलंय? आता सर्वसाधारण लोकांना भेटणे गाठणं चालू आहे आणि आता दौरे सुरू लवकरच करणार आहेत. इथं स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये जेवढी पक्षाला ताकद देण्याचं काम करणं तेवढं करेल. दांडगा अनुभव आहे राजकारणाचा तुम्हाला. 25-30 वर्षापासून सलग आमदार राहिलेले आहेत तुम्ही. आता भाजपमध्ये प्रवेश केलाय, नेमकं काय जबाबदारी भाजप देणार आहे तुम्हाला? काय बोलणं झालंय? आणखी काही जबाबदारी दिलेली नाही ना, आम्ही काही मागणी केलेली नाही. जरी जबाबदारी नाही जरी दिली तर पक्षाचे कार्यकर्ता म्हणून मोठ्या प्रमाणात काम करणार आहे. साहेब, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची लगबग आता सुरू झालेली आहे. आता मागच्या अनेक वर्षापासून परभणी जिल्हा मध्यवर्ती बँक असू दे, महानगरपालिका मागच्या टर्म एक हाती तुम्ही आणली होती. जिल्हा परिषदमध्ये आपण पाहतो नेहमीच चांगला वर्चस्व राहिलेला आहे तुम्हाला. आता भाजपवासी झाले तुम्ही, भाजपनं स्वबळावर निवडणूक लढावी असं वाटते का तुम्हाला एक कार्यकर्ता म्हणून? आता काही ठिकाणी आपल्याला स्वबळावर ताकद मिळण्यासारखी आहे आणि काही ठिकाणी माहितीच्या संदर्भामध्ये काही विचार करता येते करू, परंतु स्वतः पक्षाचा जो निर्णय आहे की जिथं ताकद आहे तिथं आपण स्वबळावर लढायचं. दुसरं एक असं महत्त्वाचा विषय साहेब की परभणी महानगरपालिकेचे नेमके किती नगरसेवक तुमच्यासोबत भाजपमध्ये गेलेले आहेत? काही अजून संपर्कात आहेत का भाजपमध्ये तुमच्यासोबत येण्यासंदर्भात येणाऱ्या दिवसामध्ये? नवीन जुने काही सदस्य आलेत माझ्यासोबत आणि काही निवडणुकीच्या नंतर काही प्रयत्न करणार आहोत. पण आता जे नवीन जे तरुण आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये आता भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे आणि काही नवीन उमेदवार सुद्धा पुष्कळची इच्छुक आहेत. त्यातून काही सिलेक्ट करू. कैलास गोरंट्याल यांचा काल भाजपमध्ये प्रवेश झाला. काँग्रेसवरती त्यांनी गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले आहेत. त्यांचं म्हणणं आहे की पक्षानं फक्त तिकीट दिला, मात्र नंतर काही विचारणा केली नाही. तसं काही अनुभव तुमच्यासोबत आलेला आहे का काँग्रेसमध्ये? कसं असतं, इतके दिवस आम्ही काँग्रेसमध्ये राहिलो. त्याने 2-3 वेळेस, मी आता 5 वेळेस आमदार होतो, 1 वेळेस खासदार होतो, 2 त्याच्यापैकी 2 अपक्ष होतो. पक्षानं तिकीट देण्याचं काम आहे, परंतु फायनान्शियली जे म्हणतात जेवढी ताकद पक्षाने द्यायची तेवढी त्यांनी दिलेली आहे. परंतु जे ताकद मोठ्या प्रमाणात यायला पाहिजे त्याप्रमाणे पक्षाची परिस्थिती मी तशी नव्हती, त्याच्यामुळे दिली नसेल. कैलास गोरंट्याल त्यांच्या विरोधात एक काँग्रेसचा कार्यकर्ता उभा होता, त्यामुळे त्यांचा पराभव झालेला आहे. त्याच प्रकारे तुमच्या विरोधातही महाविकास आघाडीमध्ये त्यावेळी तत्कालीन महाविकास आघाडीमध्ये असलेले माजी आमदार दुर्राणी हे उपस्थित तुमच्या विरोधात निवडणूक लढले. त्यांची मनधरणी व्यवस्थित झाली असं वाटतं का तुम्हाला? त्यावेळी काय त्यांची जर व्यवस्थित मनधरणी काँग्रेसकडून किंवा महाविकास आघाडीकडून झाली असती तर आज चित्र वेगळं राहिलं असतं? त्यांच्या जर एकंदरीत आमचं जर जुळालं असतं तर बिलकुल चित्र वेगळं राहिलं असतं. काँग्रेस कमी पडलं का त्यांना समन्वय साधण्यासाठी किंवा त्यांना समजवण्यासाठी? असंच म्हणावं लागेल. आता काय आम्ही कमी पडलो, त्यांची फार तीव्र इच्छा होती. एक तर त्यांनी उभं राहिलं पाहिजे, तर नंतर मी उभं राहिलो. दोघं आम्ही एकाला पेटलेलो, त्यामुळे दोघांचाही पराभव झाला. आता येणाऱ्या दिवसात महानगरपालिका निवडणूक असतील, जिल्हा परिषद असतील, काही ठिकाणी स्वबळावरचा तुम्ही सांगितले की पक्षानं स्वबळावर लढावं. मेघना बोर्डीकर आहेत, त्यांच्यासोबत समन्वय कसा असणार आहे 1 दिवसामध्ये? आणि अपेक्षित जिल्हा परिषद किंवा स्थानिक स्वराज्य संस्था कशी असणार भाजपसाठी? जेवढे काही स्ट्रॉंग उमेदवार आहेत त्याला ताकद देण्याचं काम निश्चित स्वरूपात आम्ही सगळे मिळून करू. भाजपमध्ये जे काही पदाधिकारी आहेत, सध्या त्या पालकमंत्री आहेत मेघना बोर्डीकर, त्यांनी सगळे मिळून आम्ही काम करू. परभणीमध्ये भाजपचा विचार केला असता वरपुडकर साहेब, स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये फारसं काही यश भाजपला केव्हाच मिळालं नाही. आता तुमचा भाजपमध्ये प्रवेश झाला आहे, दांडगा अनुभव आहे तुम्हाला जिल्ह्याचा. काय बदल होईल असं वाटते आणि काय अपेक्षित आहे बदल हे जनता करत असते आणि त्यामुळं जनतेला समोर जाऊन निश्चित स्वरूपामध्ये बदल होईल अशी आमची अपेक्षा आहे. तयारीला लागलेत वरपुडकर साहेब? लागले, तयारीला. सुरेश वरपुडकर होते, यांनी सांगितलंय की काँग्रेसमध्ये असताना योग्य ताकद खरं तर काँग्रेसकडून मला देण्यात आली, मात्र माजी आमदार दुर्राणी यांच्यासोबत त्यावेळी जर पक्षानं किंवा महाविकास आघाडीने योग्य समन्वय साधला असता तर निकाल वेगळा राहिला असता. मात्र काँग्रेससोबत कुठली नाराजी नाही, हे परत एकदा वरपुडकर यांनी सांगितलेलं आहे. तर भाजपसाठी आता नव्या जोमानं कामाला लागणार आहे असं विधान देखील यावेळी माजी मंत्री वरपुडकर यांनी केलं आहे. कॅमेरा पर्सन सय्यद खिजरसह नझीर खान, TV9 मराठी, परभणी.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.